अनु, बाबा आले ग. ए अनु, चल चल. हो वहिनी, ताट हे घे. जिव्हाळा. नमस्कार बाबा. आमच्या या घरात तुमचं स्वागत आहे. मी ओळख करून देतो. मी अविनाश पाटकर, माझी बायको अनुप्रिया पाटकर, माझी बहीण रेवती, हा माझा भाऊ राजन, नमस्कार. त्याची मिसेस सीमा, नमस्कार. ही माझी आई नमस्कार. आणि ती मुलं माझी. सुंदर. नमस्कार पाटकर साहेब. हे आहेत आध्यात्मिक शक्तींचे धनी, जनमानसांवर अधिराज्य गाजवणारे, भक्तांच्या संकटावर उपाय सांगणारे, ज्यांच्या मौनामध्ये पण संदेश घुमतो असे तपश्चर्याने सिद्धी प्राप्त केलेले बाबा दयानंद उर्फ दद्दो बाबा. आणि यांचा पीए सूर्यकांत कणसे. नमस्कार. पण सुंदर, अतिशय सुंदर, अद्भुत. अगं सांभाळ.
क्षमा करा माऊली. काय ते ओवाळणीचं ताट जर का खाली पडलं असतं ना तर अपशकुन झाला असता. म्हणून जरा सांभाळलं मी. आता आत येऊ. या ना बा. आनंदी आनंद. अहो तुम्ही माझ्या काय पाया पडता? अहो खरं तर मी तुमच्या पाया पडायला म्हणजे तुम्ही काय पडता पाया? अहो माझ्यापेक्षा वयानं मोठी असलेली व्यक्ती जर का माझ्या पाया पडली तर ते मला नाही आवडणार माऊली. या बाबा या. बस बस. आनंदी आनंद. बाबा बसायला सांगतात. अच्छा अच्छा बसा बसा. बसा. पाटकर साहेब, हा. तुम्ही खूप भाग्यवान आहात. बाबांचे शेड्यूल खूप बिझी असते. बाबांची एक अपॉइंटमेंट घ्यायला लोकांना महिनोमहिने वाट पाहावी लागते. भक्तांची रांग लागलेली असते बाबांच्या मागे. मी स्वतः तुमची शिफारस केली म्हणून बाबा इथे यायला तयार झाले. वा. अहो काय करणार. या जगात इतकं दुःख आहे, इतकी संकट आहे, मग त्याचं निवारण नको का व्हायला. तो वरचा सगळीकडे जाऊ शकत नाही म्हणून त्यांनी त्याचे एजंट ठेवलेत सगळीकडे आमच्यासारखे, जे त्याच्या भक्तांची दुःख जाणून घेतात, त्यांची संकट दूर करतात आणि त्यांना योग्य तो मार्ग दाखवतात. ह्यात माझं काही नाही. जे काही आहे ना ते सारं त्याच आहे. तो मला निर्देश करतो आणि मग मी तुम्हा सगळ्यांना निर्देश करतो. आलं का लक्षात? त्यामुळे मी सांगतो त्याप्रमाणे जर वागलात तर तुमची सगळी संकट दूर होतील. आणि हो, ही खूणगाठ मनाशी अगदी घट्ट बांधून ठेवा. आणखी एक, मी सांगतो त्याप्रमाणे जर का तुम्ही वागला नाहीत, तुम्ही जर का चुकीचं वागला किंवा तुमच्या मनात एखादं जर किलमिश असेल, नाहीतर हे सगळं तुमच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही. नाहीतर मग ह्याचे परिणाम भोगायची तुम्ही तयारी ठेवा. नाही नाही, आमच्या मनात कसलीही शंका नाहीये. नाहीये. मग मी सांगेन तसं वागाल. हो 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 करू. हो हो तुम्ही सांगाल ते आम्ही करू. आनंदी आनंद. मग झालं तर. पण बाबा मी तुमची पाद्यपूजा करते. आई मी करते ना, मी करते. नाही तुम्ही नको.
तुम्ही करा पाद्यपूजा. मी नशीब काढलंय आपण. कर ना. तुमच्या मनात नाही आहे का ते? तसं असेल तर मग राहू द्या, मी निघतो. बाबा ऐका ना, तुम्ही रागवू नका प्लीज. मला तसं म्हणायचं नव्हतं. सीमा वहिनी या घरच्या मोठ्या वहिनी आहेत, त्यामुळे मला वाटलं की त्या पद्यपूजा करतील. अहो पण माझं मन मला सांगते की तुम्हीच या घरातल्या कर्त्या सूनबाई आहात. अगदी खरं बोललात बाबा. म्हणजे सीमावहिनी घरातली मोठी सून आहे, पण घरातली सगळी जबाबदारी ही अनुवहिनीच घेते. दिसतंय ते. बाबा पाय मागे घेता. आनंदी आनंद. बर, आता पुढचं काही सांगण्यापूर्वी तुम्ही तुमच्या कुटुंबाचा एखादा फोटो आणून मला द्या. अहो नाही, आहे ना फोटो कपाटात. कुठे? ते वरच्या शेल्फ मध्ये बघा तिकडे. आणतो. अविनाश पाटकर, तुम्हाला बिझनेस करायचा आहे, पण तुम्हाला यश मिळत नाहीये. कारण तुम्हाला अजून योग्य दिशा सापडलेली नाहीये. घरात सतत पैशांची चणचण आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचे तुमच्या पत्नीशी संबंध फारसे चांगले नाहीत. हे खरं आहे बाबा.
गेले काही महिने आमच्यासाठी खूपच अवघड गेलेत. दारामध्ये सतत देणेकरी येतात, पैसे मागतात, धमक्या देतात. कुणापासून लपवतोय आपण, त्यांना सगळंच माहिती आहे. बरोबर बोलताय तुम्ही. या सगळ्या प्रॉब्लेम मध्ये मी, माझं कुटुंब, आम्ही फार वाईट अडकलोय हो. काही करून यातून मार्ग दाखवा आम्हाला. सध्याचा काळ तुमच्यासाठी कठीण आहे. तुमचा शनी वक्र आहे, पण चिंता नसावी. मी सांगितलेले उपाय करा, तुम्हाला चांगली प्रचिती येईल. तुम्ही म्हणाल तसं बाबा, तुम्ही सांगाल ते करायला आम्ही तयार आहोत. इथे पुढे येऊन बस. चल. तुझं ठरलेलं लग्न मोडलंय म्हणून तू चिंतेत आहेस. पण तू चिंता करू नकोस. यावर काय उपाय करायचा ना, हे मी तुला सांगेन. पण तो उपाय तुला अगदी भक्तिभावानं करावा लागेल, अगदी दररोज. तू असं कर, तू मला रोज ऑफिसमध्ये येऊन भेट. तुम्ही सांगाल तसं करेल ती. सांगा तुम्ही. हो बाबा. शाबास. विश्वास असेल ना तर सारं काही साध्य होतं. तू बघशीलच, या महिन्याभरात तुला एखादं चांगलं स्थळ येईल. बघ तुझं लग्न ठरतं की नाही ते. या बाईवर विश्वास ठेवू नका. ही बाई तुमच्या घराच्या वाईटावर आहे. नाही नाही बाबा, अहो मला खरंच पश्चाताप झालाय. मी पुन्हा नाही वागणार अहो असं. मी सांगितलं नाही सगळ्यांना, मला खरंच पश्चाताप झालाय बाबा. त्यातच तुझं भलं आहे. मी काय विचारू? काही विचार विचार म्हणतोय ना. अविनाश, त्यांनी काही सांगितलं नाही ना तरी मला ठाऊक आहे. मला डोळ्यात दिसतंय त्यांच्या. मी सांगितले ते उपाय तुम्ही जर का केलेत तर तुम्हाला यश नक्की मिळेल. फक्त यशच मिळणार नाही तर तुम्ही प्रसिद्ध देखील व्हाल. हा माझा शब्द आहे. एक काम करा, तुम्ही सुद्धा उद्या यांच्यावर ऑफिसमध्ये या. मी सांगतो तुम्हाला काय उपाय करायचे ते. बाबा, मी स्वतः घेऊन येतो दोघींना. नाही नाही अविनाश, तुम्ही आता केवळ तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. मी एका आमदाराला ओळखतो,
त्यांच्याकडे तुमच्यासाठी शब्द टाकतो. तुम्ही उद्या ताबडतोब जाऊन त्यांची भेट घ्या. चांगलं घसघशीत मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळेल तुम्हाला. नाही तुम्ही फक्त सांगा मला, मी नक्की जाईन त्यांच्याकडे. आणि ह्या दोघी 100% येणार होत्या ऑफिसला. हो बाबा. छान. आनंदी आनंद. सारं काही चांगलंच होणार आहे. फक्त मी सांगतोय त्याप्रमाणे वागा. उद्याचा दिवस अतिशय शुभ आहे. तुम्ही दोघी उद्या छान नटून थटून माझ्या ऑफिसमध्ये या. आपण पूजेला जसं जातो ना, अगदी तसं छान नटून. बैस. हो, मी पण छान तयार होऊन येते हा. नाही नाही आई, अहो तुम्ही येण्याची काहीच गरज नाहीये. तुमच्यासाठी काय उपाय आहेत ना, त्याचा निरोप मी या दोघींकडे पाठवेन. बर, आता झालं का सगळ्यांच्या शंकांचं निरसन? हो. बाबा 1 मिनिट थांबा प्लीज. ते दे ना. काय हो? अरे ते मिठाई वगैरे आणली आहे, ती द्यायला पाहिजे. मी विसरलीच. आल्यापासून पाणी पण नाही प्यायले ते. देते हा